वेलकम बॅक टू माय चॅनल स्पीक इंग्लिश विथ पल्लवी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर सुरू करूया आज आपण टेन्स. टेन्स म्हणजे काय? काळ. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे 3 टेन्सचे प्रकार आहेत. या 3 प्रकारामध्ये प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार पडतात, पास्ट टेन्सचे 4 प्रकार आणि फ्युचर टेन्सचे 4 प्रकार पडतात. ते आहेत असे: सिंपल टेन्स, कंटिन्यू टेन्स, परफेक्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्यूस टेन्स असे हे 4 प्रकार पडतात. आता आपण त्याला लावून घ्यायचं. पहिले सिंपल टेन्सच्या पुढं प्रेझेंट, पास्ट, फ्युचर हे लावायचं. कंटिन्यूसच्या पुढं पण हे तिन्ही, परफेक्ट टेन्सच्या पुढं पण हे तिन्ही आणि परफेक्ट कंटिन्यू टेन्सच्या पुढं पण हे. म्हणजे कसं बनतं एक मी दाखवते. सिंपल प्रेझेंट टेन्स असं. आता ये सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्यू टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्यू टेन्स याचे आपण एक्झाम्पल बघणार आहोत. म्हणजे सिंपल टेन्स आपण कसं ओळखायचं तर ते आपण बघणार आहोत. कंटिन्यू टेन्स कसं ओळखायचं हे सगळ्याचे एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तर सिंपल सेंटेन्स असतं. सिंपल टेन्स कसं ओळखायचं ते त्याला सुरुवात नसते, शेवट दिलेला नसतो, एकदम सिंपल सेंटेन्स असतो. मी जातो, ही गोज, म्हणजे कधी जातोय, कधी जाणार आहे ह्याचा टाईम कधी सांगितलेला नाही. मी जातोय फक्त सांगितलंय. ही गोज. मी खाल्लं, आय एट, कधी खाल्लंय ते सांगितलेलं नाही. म्हणजे ह्याचा सुरुवात पण सांगितली नाही आणि शेवट पण कधी झालाय हे सांगितलं नाही. त्याला म्हणतात सिंपल टेन्स, सिंपल सेंटेन्स. तो जाईल, आय विल गो. कधी जाईल सांगितलंय का? नाही, फक्त तो जाईल एवढंच सांगितलंय. म्हणजे त्या वाक्याला सुरुवात आणि शेवट दिलेला नसतो. त्याला सिंपल टेन्समध्ये सिंपल टेन्स असे म्हणतात. तर हे समजलंच असेल तुम्हाला. आता पुढचं नेक्स्ट आहे कंटिन्यूस टेन्स. कंटिन्यू टेन्स या नावातच त्याचा अर्थ आहे. कंटिन्यू म्हणजे काय? चालू आहे. एखादं काम, एखादी गोष्ट चालू आहे. कंटिन्यू टेन्स म्हणजे एखादी गोष्ट चालू आहे, ती पूर्ण झालेली नाही. परफेक्ट कंटिन्यूसमध्ये पण नाही, फक्त कंटिन्यू टेन्स. एखादी गोष्ट चालू आहे, ती होऊन गेली पण नाही आणि झालेली पण नाही. एखादी गोष्ट चालू आहे. मी वाचत आहे, आय ॲम रीडिंग, म्हणजे रीडिंग अजून चालू आहे, म्हणजे ते कंटिन्यू टेन्समध्ये होतं. मी वाचत आहे, आय ॲम रीडिंग, हे आहे प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स. तो खेळत होता, ही वॉज प्लेइंग, म्हणजे पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. ती जात असेल, फ्युचर टेन्सचं आहे सेंटेन्स. शी विल गोईंग, तर एखादी क्रिया पूर्ण झालेली नाही, ती क्रिया चालू आहे, कंटिन्यूस आहे, कंटिन्यू टेन्समध्ये आहे हे. परफेक्ट टेन्स म्हणजे एखादी गोष्ट, एखादे काम पूर्ण झालेले आहे, एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे, ते परफेक्ट टेन्समध्ये येतं. एखादी काम, एखादी गोष्ट सुरू झाली आणि संपली आहे, म्हणजे सुरू पण झालंय आणि संपली पण आहे, म्हणजे परफेक्ट टेन्समध्ये येतात. त्याचे एक्झाम्पल आपण बघूयात आता. त्यानं खाल्लं आहे, ही हॅज इटन. त्यानं खाल्लं आहे म्हणजे त्यानं सुरुवात केली आणि संपली आहे ती क्रिया. ती गेली होती, शी हॅड गोन, म्हणजे एखादी क्रिया परफेक्ट झाली आहे, त्यालाच म्हणतात परफेक्ट टेन्स. तिनं खाल्लं असेल, शी विल हॅव इटन, म्हणजे तिनं खाल्लं असेल, ही क्रिया पण संपलेली आहे, सुरू पण झाली आणि संपली पण आहे, त्यालाच परफेक्ट टेन्स म्हणतात. आता नेक्स्ट आहे परफेक्ट कंटिन्यू टेन्स. परफेक्ट कंटिन्यूस टेन्स म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण पण झाली आणि चालू पण आहे, पूर्ण पण झालेली आहे आणि चालू पण आहे,
त्यालाच काय म्हणतात, परफेक्ट कंटिन्यू टेन्स. याचे पण आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तर हे पहिले 3 तर तुम्हाला समजलेच असतील. तो सकाळपासून खेळत आहे. ही हॅज बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग, म्हणजे खेळत पण आहे आणि अजून चालू पण आहे, खेळून पण झालेले आहे आणि अजून ती क्रिया चालू आहे, परफेक्ट कंटिन्यू टेन्स. ती 2 दिवसापासून रडत होती. शी हॅड बीन क्राईंग फॉर 2 days, म्हणजे रडून पण झालंय आणि अजून रडणं चालू पण आहे, म्हणजे ती क्रिया पूर्ण पण झाली आणि चालू पण आहे, म्हणूनच त्याला परफेक्ट कंटिन्यू टेन्स म्हणतात. तो सकाळपासून अभ्यास करत असेल. ही विल हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग, म्हणजे करत पण आहे, ती क्रिया पूर्ण पण झाली आहे आणि अजून चालूही आहे, यालाच म्हणतात परफेक्ट कंटिन्यू टेन्स. तर आता हेल्पिंग वर्ब आपण बघणार आहोत. प्रेझेंट टेन्समध्ये हे हेल्पिंग वर्ब वापरतात, पास्ट टेन्समध्ये हे वापरतात आणि फ्युचर टेन्समध्ये हे वापरतात. हे तुम्ही लक्षात ठेवायचे, कोणत्या टेन्समध्ये कोणते हेल्पिंग वर्ब्स वापरले जातात. आता त्याचं स्ट्रक्चर बघणार आहोत. सिम्पल टेन्समधलं स्ट्रक्चर हे आहे आणि निगेटिव्ह टेन्स म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी ते वापरतात आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्ससाठी हे स्ट्रक्चर वापरतात. इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह स्ट्रक्चर हे वापरतात सेंटेन्ससाठी. सिम्पल, प्रेझेंट आणि पास्ट, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे फॉर्म्युला आहे. तिन्ही पण टेन्ससाठी हाच फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर हे स्ट्रक्चर तुम्ही एवढं लक्षात ठेवलं ना, तुम्हाला सर्व प्रकारचे सेंटेन्स बनवता येणार आहेत. सिम्पल प्रेझेंट टेन्समधले असू द्या, फ्युचर टेन्समधले असू द्या, नाहीतर पास्ट टेन्समधले असू द्या. स्ट्रक्चर लक्षात राहिलं पाहिजे आणि हेल्पिंग वर्ब लक्षात पाहिजे. हे लक्षात असेल तर तुम्हाला इझिली सेंटेन्स बनवता येईल. ही, शी, इट, नेम, डज, इज, वॉज, हॅज बीन, आय एम, वॉज, डू, हॅव, यू, वी, दे, डू, आर, वेअर, हॅव बीन, डिड, हॅड, विल, ऑल. तर हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवून सेंटेन्स बनवायचा आहे.